3 लाख रुपयांच्या खंडणीकरता अपहरण केलेल्या इसमाची सांगली शहर पोलिसांकडून मुक्तता। 2 आरोपी जेरबंद। दिनांक 30/3/2024 रोजी दुपारी 13:30 वाजण्याच्या सुमारास अटक आरोपी यांनी स्विफ्ट डिझायर कार नंबर MH99970 या गाडीमध्ये जबरदस्तीने घालून येथील फिर्यादी यांचे अपहरण करून भोसे मिरज येथील तलावाकडे नेऊन आरोपी यांनी फिर्यादीस लाथाबुक्याने मारहाण करून त्यांचे कपडे काढून नग्न करून त्यास जिवंत सोडत नाही, तुझे तुकडे तुकडे करतो अशी धमकी देऊन आरोपी मनोज दुबे याने त्यांचा फोनवरून फिर्यादीचा मित्र विनायक आंबे 100 फुटी रोड सांगली यास त्याचे फोनवर व्हिडिओ कॉल करून नग्न अवस्थेत बसवलेले दाखवले। तसेच तो जिवंत पाहिजे असेल तर 3 लाख रुपये माझ्या खात्यावर टाका, नाहीतर तुकडे तुकडे करून त्याला मारून टाकीन अशी धमकी देऊन 3 लाख रुपये खंडणीची मागणी केली। सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने लागलीच घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेत सदर आरोपी यांना तात्काळ अटक करून पीडित याची सुटका करण्याचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलीस अधिकारी अंमलदार असे सदर गुन्ह्यातील आरोपी यांची माहिती घेत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून तसेच तांत्रिक तपासाद्वारे माहिती मिळाली की आरोपी फिर्यादीसह सतत जागा बदलत आहेत। भोसे, अंकली, हातकणंगले, दानोळी असे त्यांचे लोकेशन शोधताना सदरचे आरोपी मिरजकडून सांगलीकडे येत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने लागलीच पोलीस स्टाफसह विश्रामबाग येथे जाऊन वॉच केला असता वरील आरोपी हे रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक MH9AJ9970 मधून येत असताना वॉलचंद कॉलेज समोर रोडवर थरारक पाठलाग करून त्यांना पकडले। अपहृत व्यक्तीची सुटका केली। आरोपी यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेले वाहन स्विफ्ट डिझायर गाडी तिचा RTO नंबर MH99970 जप्त करून पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात हजर झाले। तरी सदर आरोपी यांनी अपहृत व्यक्ती यांचे अपहरण करून यांचे नातेवाईक यांच्याकडून 3 लाख रुपये खंडणीची मागणी केली असताना मिळून आल्याने सदर आरोपींना गुन्ह्यात अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे।